वैयक्तिक बक्षीस आपण देणार आहोत। या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर आपण देतोय आणि बेस्ट बॉलरच्या रेसमध्ये आपण पाहतोय 8 विकेट अर्जित करणारे गोलंदाज आहेत खुशाल भोईर, परंतु आणखी 8 विकेट एका गोलंदाजाने मिळवलेल्या आहेत। त्या गोलंदाजाचं नाव आहे तेजस मेहर आणि त्याने रन देखील जास्त केलेला आहेत। या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय बेस्ट बॉलर या स्पर्धेचा तेजस मेहर, धृती 11 संघाचा खेळाडू आहे आणि बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतोय उदय जाधव आणि मयूर लाड साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण द्यायचंय या ठिकाणी बेस्ट बॉलरचं पारितोषिक। पहा कूलर आम्हाला मिळाले उत्कृष्ट गोलंदाजाचं कल्पेश सोळसे यांच्या माध्यमातून आणि ते उपस्थित नसल्यामुळे आपण पाहतोय उदय जाधव साहेब आणि मयूर लाड साहेबांच्या हस्ते हा किताब दिला जाईल। तेजस मेहर पोहोचलेले आहेत, विनंती आहे मयूर लाड साहेब आणि उदय जाधव साहेब आपण या मंचावरती, सौरभ लाड साहेब आपण देखील या, विनंती आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा किताब देणार आहोत तेजस मेहरला। या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ठरले तेजस मेहर। या स्पर्धेमध्ये अनेक बॅटर होते ज्यांनी खूप चांगली बॅटिंग केली, परंतु कालच्या दिवसामध्ये ज्या खेळाडूंना अक्षरशः क्रिकेटवरती धावांचा पाऊस पाडला, बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतोय श्रीमान रुपेश थोरात आणि सचिन शर्मा साहेबांना आपण या। या स्पर्धेमधील बेस्ट बॅटर उत्कृष्ट फलंदाज ठरलेत धृती 11 संघाचा खेळाडू आहे, खेळाडूचं नाव आहे निलाक्ष नार्वेकर। गतवर्षी सिरीज जिंकलेला हा खेळाडू आहे निलाश नार्वेकर आणि बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतोय श्रीमान रुपेश थोरात आणि श्रीमान सचिन शर्मा साहेबांना, त्यांच्या शुभ हस्ते हा किताब इथे दिला जाईल। निलाक्ष नार्वेकर या स्पर्धेमधील बेस्ट बॅटर। यानंतर बेस्ट बॅटरचं कूलर आम्हाला मिळालेलं आहे या ठिकाणी प्रीतम कर्णिक साहेबांच्या माध्यमातून। उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आम्हाला कूलर मिळाले रोहित जैन साहेब, निनाद राणे, योगेश गायकवाड आणि या स्पर्धेमधील यानंतर आपण देतोय बेस्ट फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि देण्यासाठी मी विनंती करतोय आदित्य कोंडिलकर, गौरव मडवी आणि कल्पेश जैन आपण या। आदित्य कोंडिलकर, गौरव मडवी, कल्पेश जैन आपण या। या स्पर्धेमधील बेस्ट फिल्डर आहेत प्रेस मॅव्हरिक संघाचे खेळाडू अभिषेक जगताप। या स्पर्धेमधील आपण पाहतोय बेस्ट फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलेत अभिषेक जगताप प्रेस मॅव्हरिक्स। बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतोय आदित्य कोंडिलकर, गौरव मडवी आणि कल्पेश जैन साहेबांना, या सर्वांच्या शुभ हस्ते आपण देतोय बेस्ट फिल्डर। तर तेजस मेहर एका हाताने झेल टिपला होता, तो झेल खरं तर लक्षात राहिला अवी भोपे साहेबांच्या आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय तेजस मेहर साठी 500 रुपयाचं बक्षीस आहे। तेजस मेहर आपण पाहतोय एक चांगला झेल पाहायला मिळाला आणि अवी भोपी साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय 500 रुपये त्या ठिकाणी दिले जातात, कारण चांगल्या कामाचं कौतुक अवी भोपी साहेब नेहमीच करतात। सर्वांचं चांगलं काम त्यांनी पाहिलेलं आहे, चांगला झेल होता आणि त्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस होतं। क्रमांक 4चं बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतोय श्रीमान उदय जाधव, रुपेश थोरात, महेश नायर आणि गौरव मडवी, सर्वांना विनंती आपण या मंचावरती श्रीमान उदय जाधव, रुपेशजी थोरात,
महेशजी नायर आणि गौरव मडवी क्रमांक 4चं बक्षीस देण्यासाठी आपण मंचावरती यायचंय आणि क्रमांक 4चा मानकरी आहे या ठिकाणी प्रथमेश वैभव मुठे साहेबांचा संघ धृती 11. एकदा धृती 11 संघासाठी जोरदार टाळ्या सर्वांच्या झाल्या पाहिजेत. क्रमांक 3चा मानकरी आहे एनएचजी फिटनेस संघ. बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतोय गौरवजी घोरपडे, प्रकाश जाधव आणि सचिन शर्मा साहेबांना आपण तिघांनी मंचावरती यायचे. गौरवजी घोरपडे या, प्रकाश जाधव आणि सचिन शर्मा, अमित डांगरे आपण देखील या, आपल्याला विनंती आहे. या चौघांच्या शुभ हस्ते क्रमांक 3चा मानकरी आहे एनएचजी फिटनेस. यानंतर क्रमांक 2चं बक्षीस देण्यासाठी आपण विनंती करतोय. तर अविनाश भोपी साहेब काही मार्गदर्शन आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. या स्पर्धेविषयी देखील त्यांचे 2 शब्द या ठिकाणी ते आपल्याला सांगणार आहेत. आपलं छोटंसं मनोगत ते व्यक्त करतायत आणि त्यांना मी विनंती करतोय की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. कोळगाव प्रीमियर लीगच्या आजच्या या 3ऱ्या वर्षाच्या अखेरीस आपण आलोय आणि ज्या ज्या संघांनी भाग घेतले, जे विजयी झाले, जे पराभव झाले, त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. मला वाटतं मी या स्पर्धेसाठी जे आयोजक आहेत, जी सगळी टीम आहे आयोजकांची, या सर्व आयोजकांचा मी खूप मनापासून आभारी आहे की तुम्ही एक चांगलं व्यासपीठ या सगळ्या खेळाडूंना देत आहे. खूप मेहनत, एखादी टुर्नामेंट यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घ्यायला लागते आणि गेले 1 महिन्यापासून मी बघतोय ही सगळी जी पोरं आहेत ही खूप धावपळ करत आहेत आणि खूप एक चांगलं तुम्हाला व्यासपीठ निर्माण करून देत आहेत, जेणेकरून भविष्यातले चांगले खेळाडू तयार होतील. पण त्याचबरोबर मला जरा कमिटीला एक सूचना द्यायची आहे की तुम्ही जे जे खेळाडू तुम्ही याच्यासाठी तुम्ही साईन करता, जे जे खेळाडूंना तुम्ही टीममध्ये निवडता, त्यांना थोडी पुढच्या वर्षी नियमावली लावा. तुम्ही जरा त्यांना प्रॅक्टिससाठी टीम मालकांनी बोलले तर बोलवायला सांगा, टीम प्रॅक्टिस करायला करा आणि म्हणजे जेणेकरून सगळ्यांना शिस्त लागेल आणि जे ऐकणार नाही त्यांना काही 2-4 वर्षासाठी बाद पण करा. ही थोडी माझी सूचना तुम्ही जरा पाळा. आणि दरवर्षी आपली डिसेंबर ही टुर्नामेंट जरा आपली थोडी लेट होते, तर ती थोडी डिसेंबरच्या तुम्ही जरा महिन्यामध्ये घ्या, जेणेकरून अजून जरा थोडा उन्हाचा प्रवाह कमी होईल आणि जरा सगळ्यांना लोकांना यायला मजा येईल. तुम्ही दरवर्षी तुम्ही जशी टुर्नामेंट करता अशीच तुम्ही करत राहा आणि दरवर्षी अजून चांगले खेळाडू आपल्याला या आपल्या पूर्ण कोळगाव पट्ट्यातनं मिळतील आणि एक चांगली टीम आपली तयार होईल आणि भविष्यातले जे खेळाडू आहेत त्या भविष्याच्या खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ मिळेल. आपण सगळे जे चांगलं काम करताय ते आपण असेच करा. आम्ही सदैव आपल्या तुमच्या सर्वांच्या पाठीशी राहू. पण थोड्या नियमावली पुन्हा एकदा सांगतो, जरा स्ट्रिक्ट करा. आणि नवीन मुलांना जर थोडं नियम जरा शिकवायला लागतील तुम्हाला, अन्यथा जरा थोडा गडबड होऊन जाते वगैरे. थोडासा गडबडचा अनुभव मी यावेळी स्वतः घेतला आहे, ती पुढच्या वेळी होणार नाही कोणाबरोबर. त्यामुळे तुम्ही सर्वांना मी विनंती करतो, कोणाला राग मारू नका. मी थोडं कडू बोललो, पण काही चांगल्या गोष्टी घडण्यासाठी थोडं कडू पण कोणीतरी बोलायला लागतं, म्हणून मी बोललो. आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार, धन्यवाद. साहेबांचा संघ पाठीमागच्या वर्षी क्वालिफाय झाला होता आणि फक्त क्वालिफाय नव्हता झाला, फायनल देखील जिंकली होती. चला हरकत नाही. क्रमांक 2चं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय या ठिकाणी
क्रमांक 2 चा मानकरी आहे प्रियांश मॅव्हरिक्स आणि सोहन कोंडिलकर असतील, कल्पेश जैन साहेब असतील, दिलीप जैन साहेब असतील, सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी मंचावरती जायचंय आणि या सर्वांच्या हस्ते क्रमांक 2 चा किताब या ठिकाणी दिला जाईल. सोहन कोंडिलकर, कल्पेश जैन, अविनाश भोपी साहेबांना देखील विनंती आहे आपण देखील जायचं आहे मंचावरती. कल्पेश जैन साहेब, दिलीप जैन साहेब आपण देखील मंचावरती जायचंय. सोहन कोंडिलकर आपण देखील जायचंय. क्रमांक 2 चा मानकरी आहे प्रियांश मॅव्हरिक्स. शर्मा साहेबांच्या चेहऱ्यावरती थोडा हसू कमी आहे, पुढच्या वर्षी फायनल मारल्यावरती आणखी येईल. आहे चला हरकत नाही. 4 मध्ये गेल्यावरती खुश होते, 2 आलाय. आणि तदनंतर आपण जातोय सुरुवातीला सिरीज मला वाटतं द्यावी. सिरीज देऊयात सुरुवातीला. या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडूंनी खूप चांगला परफॉर्मन्स केला, परंतु एक खेळाडू असाही होता जो 7व्या क्रमांकावरती बॅटिंगला गेला, 38 धावा बनवल्या आणि संघाचं नाव आहे स्वामी 11. या स्पर्धेमध्ये तब्बल 73 धावा त्याने बनवल्या, 3 विकेट अर्जित केल्यात आणि खेळाडूचं नाव आहे शैलेश सावंत. या स्पर्धेचा मालिकावीर आहे शैलेश सावंत. गौरवजी घोरपडे, योगेशजी पवार, अविनाशजी पातकर, सचिन दलाल साहेब, वैभवजी मुठे, अविनाशजी भोपी या सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वांच्या शुभ हस्ते हे बक्षीस आपण द्यायचं आहे. सर्वांना विनंती आहे. आणि या खेळाडूसाठी सर्वांच्या विशेष टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण लेट बॅटिंगला आला, परंतु या संपूर्ण स्पर्धेवरती अधिराज्य गाजवलंय शैलेश सावंत. या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मालिकावीर. टाळ्या थोड्या कमी पडत आहेत शैलेशसाठी, टाळ्या तुमचं जोरदार वाजू द्या. कारण संघाला त्यानं सावरलं. 2 मॅच अक्षरशः मॅन ऑफ द मॅच राहिला, जिंकून दिल्या आणि फायनल देखील मारलेले आहे. आणि क्रमांक 1 चं बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतोय वैभवजी मोठे, समीरजी भोपी, अविनाशजी भोपी या सर्वांना विनंती आपण क्रमांक 1 चं बक्षीस देण्यासाठी थांबायचं आहे. आणि क्रमांक 1 चा मानकरी आहे खुशालजी भोईर यांचा संघ. आणि या ठिकाणी अजून एक नाव तर घ्यावंच लागेल, शैलेश सावंत यांचा संघ. संघाचं नाव आहे स्वामी 11 आणि रुपेश थोरात यांच्या मालकीचा संघ आहे स्वामी 11. तो आहे कुळगाव प्रीमियर लीगचा मानकरी. लाडसाहेब आपण देखील या, विनंती आहे. लाडसाहेब आपण देखील या, लाडसाहेब आपण देखील यायचं आहे. स्वप्नील जाधव आपण देखील या, विनंती आहे. स्वप्नील जाधव आपण देखील यायचं आहे मंचकावरती. क्रमांक 1 चा मानकरी आहे स्वामी 11. एकदा जोरदार टाळ्या स्वामी 11 संघासाठी सर्वांच्या झाल्या पाहिजेत. मंडप डेकोरेटर्स आपल्याला विनंती आहे, आपला सन्मान बाकी आहे. आणि सचिन दलाल साहेबांनी